ज्वारी पिठाची हेल्दी बिस्किट भाकरी चहाबरोबर नाश्ता किंवा जेवण म्हणून पण तुम्ही घेऊ शकता. दह्याबरोबर, चटणीबरोबर, सॉसबरोबर अप्रतिम लागते आणि हेल्दी पण. 1 कप ज्वारी पीठ घेतलं आहे. त्याच्यात पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, लसूण पात मी कुंडीत लावलेली लसूण होती, त्याला थोडी पात आलेली ती घेतली आणि 2 जाड्यावाल्या मिरच्या असतात ना तळायच्या भजीच्या, त्या बारीक चिरून घेतल्या. त्या काही जास्त तिखट नाही, मिरचीचा एक फ्लेवर आहे त्याला. ओवा पाव चमचा हातावर चोळून, जिरं पाव चमचा आणि भरपूर कोथिंबीर, मीठ चवीनुसार. आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. सिंपल आहे, झटपट होतात आणि तव्यामध्ये छान अशा त्या भाकरी कशी आपण फ्राय करतो, फ्राय नाही भाजतो, तसंच थोड्या तेलामध्ये त्या शॅलो फ्राय करून घ्यायच्या. आणि त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून तेल घातलं आहे. छान खुसखुशीत होतात तेल घातल्याने. चव पण मस्त अप्रतिम लागते लसूण पात असल्यामुळे. लसूण पात नसेल तुमच्याकडे तर तुम्ही बारीक चिरून लसूणही घातली तरी चालेल किंवा लसूण पावडर घातली तरीसुद्धा चालेल. आता हे छान मळून घ्यायचं आहे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून. मी दही घालायला विसरली होती, सुरुवातीलाच घालायचं होतं. 2 टेबलस्पून दही किंवा 1/4 कप दही घातलं तरी चालेल 1 कप ज्वारी पिठाला. आणि ते छान असं पाणी घालून मस्त मळून घ्यायचं आहे. मळून एक 10 ते 15 मिनटं त्याला झाकून ठेवायचं आहे. जास्त झाकून नाही ठेवायचं. ज्वारीचं पीठ मळल्यानंतर आहे ना ते असं सैल होत जातं, सुटत जातं. त्यामुळे जास्त वेळ झाकून नका ठेवू. एक 10 मिनटं फक्त झाकून ठेवा. तोपर्यंत मी एक पॅन ठेवलं आहे गॅसवरती, बारीक गॅसवरती, बारीकपेक्षा थोडा आहे. आणि अगदी नावाला तेल, नॉनस्टिक पॅन घ्या. नावाला तेल घालून तुम्ही त्या छोट्या आपल्या ह्या भाकऱ्या त्याच्यामध्ये भाजून घ्यायच्या. आता छोटंसं लाटून घ्या आणि वाटीने त्याला छान असा गोल आकार घ्या. एका पॅनमध्ये मोठा असेल तर 4-5 वगैरे बसतात, एकावेळी 4 होतात. आता जाडी बघा त्याची केवढी ठेवली आहे ती. बिस्किट भाकरी म्हणून म्हटलं आहे त्याला. गोल बिस्किटाचा आकार आहे आणि थोडंसं बिस्किटांसारखं जाड ठेवलं आहे. आणि त्याला बारीक गॅसवरती तापल्यानंतर, बारीकपेक्षा थोडा किंचित मोठा, कारण छानपैकी आतपर्यंत त्या भाजल्या गेल्या पाहिजेत, म्हणजे त्या खुसखुशीत होतात, चवीला पण अप्रतिम लागतात. चहाबरोबर गरमागरम हेल्दी नाश्ता मस्तपैकी. गुजराती लोक मोस्टली हे असे सगळे प्रकार ही भाकरी बनवतात. गव्हाची पण बनवतात, ज्वारीची बनवतात, बाजरीची बनवतात, वेगळे राजगिऱ्याची पण मिक्स करून बनवता येते, नाचणीची बनवता येते. आज आपण पहिल्यांदाच ज्वारीची बघतो आहे, नंतर हळूहळू हेल्दी स्नॅक्स म्हणून ते बाकीच्याही पिठांची बघू. आता थोडं थोडं तेल घालून आहे ना दोन्ही बाजूनी तिला छानपैकी शॅलो फ्राय करून घ्या. म्हणजे आपल्या ज्वारीची बिस्किट भाकरी, बिस्किटाचा आकार बिस्किटासारखी खुसखुशीत होते, म्हणून बिस्किट भाकरी तयार आहे. चहाबरोबरचा नाश्ता किंवा नुसती पण तुम्ही खाऊ शकता. मस्त गरमागरम दही, घट्टवालं दही घेतलं आहे, त्याच्यावरच सर्व करा ज्वारीच्या हेल्दी बिस्किट भाकऱ्या.